बँक निफ्टी बंद झाली म्हणून आपले पॉकेटचे खर्च बंद होणार आहेत का? पुढच्या महिन्याचा घर खर्च काढायचा आहे, राईट? सो इन दिस केस असा कुठला सेक्टर आहे जो मार्केट भले कुठल्या दिशेने जाईल पण हा सेक्टरची दिशा वरच्या बाजूनी आहे. आणि फर्दर निफ्टीमध्ये पहिलं तर बॉटम फॉर्मेशन सुरू झालेली आहे की नाही ह्याच्यावरती मी व्हिडिओ तर इकडे क्रिएट केलेला होता, पण महत्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वी क्रिएट केलेला होता, पण महत्वाचं आजच्या तारखेला जी शुक्रवारी जी कॅन्डल बनली आहे एकदम फंटास्टिक कॅन्डल बनलेली आहे ती आपण बघून घेऊया पहिलं तर, कारण त्याच्या बेसिसवरती कॉन्फिडन्स येतोय मला की जो सेक्टर मी डिस्कस करणार आहे त्याच्यामध्ये का तेजी येणार आहे. ओके, आणि अजून काहीतरी महत्वाची टिप्स पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये येणार, ती पण म्हणून डेफिनेटली व्हिडिओ एंड पण जरूर बघा. ओके, व्हिडिओ कुठेही आवडत असेल, जरा जरी आवडत असेल तर लाईक बटन डेफिनेटली क्लिक करा, त्याच्याने मला प्रोत्साहन भेटतं, युट्यूबला समजतं की हा व्हिडिओ किती छान आहे, आणि प्लस जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचवण्यास माझी मदत करा. इंट्रोडक्शन करून घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, मी आहे महेश पाटील, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर. जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं टोटली फ्री मध्ये शिकायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये लिंक दिलं आहे, या लिंक वरनं क्लिक करून तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ऍड्रेस ह्या तिन्ही गोष्टी माझ्या व्हॉट्सअप टीमला पाठवायचं आहे. 24,000 वेळा तुम्ही रिप्लाय करतील. ऑफर काय दिली आहे ती पण डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या, एनिवेज माझी टीम तुम्हाला मेसेज करेलच, आणि शिकून घ्या ह्या फ्री वेबिनार सिरीज. आणि ह्या बॅचेस माझे दर 15 दिवसाला सुरू होतात. शेअर मार्केटचं पूर्ण नॉलेज जे माझ्याकडे आहे. ऑलराईट, तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया आणि समजून घेऊया ओव्हरऑल. ओके, काय ओव्हरऑल पहिलं तर निफ्टीमध्ये होतं आणि कुठला तो सेक्टर आहे. सो निफ्टीचा चार्ट जर मी तुमच्या समोर आणला, डेली चार्ट आहे. ओके, डेली चार्ट वरती मला इंटरेस्टिंग एक फॉर्मेशन दिसते. ओके, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्कस केलेलं होतं महत्व, ते आज फायनली कन्फर्म झालेलं आहे की मार्केट जर ही जी निळी लाईन आहे जर 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वर जाऊन जर बंद झालं तर ज्या लोकांनी पण इकडे स्टॉप लॉसेस भीतीने सेल केलेले आहेत त्या लोकांचा माल, शेअर्स इन अदर वर्ड, माल बोलायला नको, शेअर्स इन अदर वर्ड, भलतेच लोक तुम्ही समजाल, मोठ्या लोकांनी बाय केलेले आहेत आणि तो सगळा माल इकडे ऑब्झर्व, परत मला देतो शब्द होणे, शेअर्स जे आहे ते ऑब्झर्व करून इकडे वरच्या बाजूला क्लोजिंग दिलेली आहे. ओके, पुढे जाण्याची ते मला फक्त एक कमेंट सेक्शन मध्ये एक तुमचं एक मला प्रश्न विचारायचा, मला त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. निफ्टीच्या ह्या 23,600 ते 23,300च्या लेवलमध्ये कोणी कोणी बाईंग केली आहे? ओके, जर तुम्ही बाईंग केलेली असेल तर बाईंग, BUYING किंवा BY जे तुम्हाला टाईप करेल बाय तर बाय, बाईंग हा शब्द मला टाईप करा किंवा BOY म्हणून टाईप करा की बाय मी केले. बघूया किती लोकांनी ऍक्च्युली ह्या झोन मध्ये निफ्टीमध्ये बाईंग केली. ओके, सो दिसतंय की मार्केटने परत 200 सिंपल मुव्हिंग एव्हरेजच्या वरती क्लोज दिलेली आहे. ओके, आणि एवढंच नाही, जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स, जी लोक 10 एक्सपोनेन्शियल किंवा 9 एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज युज करतात, ह्याची लाल लाईन दिसते, ओके, ती जी लोक युज करतात ह्याच्या वरती पण जाऊन मार्केटने क्लोजिंग दिली. म्हणजे एवढंच नाही की इन्व्हेस्टर्स आलेत, घुसलेत मार्केटमध्ये, फर्दर जाऊन इव्हन ट्रेडर पण मार्केटमध्ये घुसलेले. सो आता काय करायचं? आता आपल्याला चेक करायचं की सेक्टर लेवलवरती कुठला सेक्टर मला सर्वात सोपा पैसा कमवायचा चान्स देतोय. ओके, आता सेक्टर कसं शोधायचे तर सिम्पली ऍक्च्युली मी आज माझ्या क्लासरूम सेशन मध्ये मी ते डिस्कस केलेलं होतं. ऑलराईट, माझ्या क्लासरूम सेशन मध्ये, या नोव्हेंबरच्या क्लासरूम सेशन मध्ये ऍक्च्युली 4 लोक येणार होते, 4 मध्ये 3च लोक आले, नो प्रॉब्लेम. ओके, सो 3 लोकांना ऍक्च्युली मी शिकवत होतो. आणि जर तुम्हाला माझी क्लासरूम बॅच जर जॉईन करायची, नेक्स्ट बॅच, ओके, तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता माझ्या व्हॉट्सअप टीमला. ओके, ही दुसरी व्हॉट्सअप टीम आहे, त्याचा नंबर आहे 8452935252. नंबर खाली येतोय, त्या नंबरवर व्हॉट्सअप करा, क्लासरूम हा शब्द. ऑलराईट, टीम तुम्हाला माझा कोर्सचे डिटेल्स आणि फीस तुम्हाला पाठवून देईल. ओके, आणि तुम्ही जॉईन करू शकता ती नेक्स्ट वाली बॅच. ओके, सो एक जी त्यांना मी टिप दिली ते तुम्हाला एक्झॅक्टली टिप देतो की तुम्ही तुमच्या साईडला एक अशी पहिली एक वॉचलिस्ट क्रिएट करा. त्या वॉचलिस्ट मध्ये निफ्टी, बँक निफ्टी, CNX IT, ओके, CNX फार्मा आणि जे पण महत्वाचे इंडेक्सेस आहेत ना ते सगळे पहिलं तिकडे लिस्ट डाऊन करा. मग सोपं होतो स्कॅनिंग करायला, बाकी काय नाही, तुमचं लाईफ सिम्पल करण्याच्या हिशोबाने सांगतो, बाकी काय हे नाही. सो जेव्हा मी स्कॅन करत होतो मी म्हणलं मार्केट युटर्न मारताय, कुठल्या इंडेक्स मध्ये आता मी पैसा लावू? तर इन दिस केस मी बघितलं की अरे वा,
निफ्टी आयटी मध्ये खूप इंटरेस्टिंग मुवमेंट दिसते. मार्केट तर युटर्न मारतंय, पण निफ्टी आयटी तर लाईफ टाईम एमआरआयला रेडी झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा काय होऊ शकत नाही बेस्ट केस सिनारिओ. फर्दर मी ह्याची अनालिसिस केली की हा ज्याचा जो सप्लाय झोन जो होता मार्केटमध्ये निफ्टी आयटीचा सप्लाय झोन, फायनली हा डार्वास बॉक्स तोडून पण चॅनल पट्टी तोडून पण हा बाहेर पडलेला आहे. सो पूर्णच्या पूर्ण वाटतं डिसेंबर मधला जो पण मला समजा पैसा जर बनणार असेल तर इन दिस केस मला असं वाटतंय की निफ्टी आयटी माझ्यासाठी एक छानपैकी पैसा मला बनवून देऊ शकतो. निफ्टी आयटी मधले शेअर्स मला बनवून देऊ शकतात. म्हणा महेश ब्रिलियंट. सो सांगतोय ते सगळे, अरे पण मी नौका आहे राव, म्हणून तुझं चॅनल बघतो, मला माहिती पण नाही निफ्टी आयटी मधले कुठले शेअर्स आहेत. तसं तुम्हाला गोष्ट सांगतो, निफ्टी आयटी बीज नावाचा पण प्रकार असतो. म्हणजे पूर्ण इंडेक्स पण आपण ETF मध्ये आपण पाहिजे तर मी घेऊ शकतो. ओके, पण जर मला समजायचं की हे निफ्टी आयटी मधले कंपोनंट्स कुठले आहेत, ह्याच्यामधले शेअर्स कुठले आहेत, ओके, कारण मला शेअर्स मध्ये मला इंटरेस्ट असेल ना बाईंग करायचं, तर मग काय केलं पाहिजे? तर सिंपल गुगल बाबाला विचारायचं CNX आयटी मधले कंपोनंट्स कुठले आहेत. जर तुम्ही टाईप करा CNX आयटी कंपोनंट्स, तर तुम्हाला इकडे आपलं NSE ची साईट भेटेल. ओके, NSE च्या साईट वरती क्लिक केल्यावरती तुम्हाला मस्तपैकी ही लिंक ओपन होईल, जिकडे तुम्हाला दिसतील की हे सगळे कंपोनंट्स आहेत. फर्दर जर तुम्हाला फॅक्ट शीट जर तुम्ही डाउनलोड केली, या फॅक्ट शीट मध्ये तुम्हाला सगळं कळतं की ह्याच्यामध्ये ह्याचं वेटेज कोणाचं किती आहे. सो आपल्याला दिसतं की हे सगळे स्टॉक्स आहेत, ओके, निफ्टी आयटी इंडेक्स मध्ये आणि वेटेज पण किती आहे, कारण प्रत्येक स्टॉकचं असं समान वेटेज नाहीये. काही स्टॉकचं 26% आहे, काही स्टॉकचं 1.3% आहे. ओके, पण ऍटलीस्ट एक गोष्ट आपल्याला कळते की टॉप कंपोनंट्स या सेक्टर मधले किंवा टॉप कंपोनंट निफ्टी आयटी मधले कुठले शेअर्स आहेत. तर हे सगळं तुम्हाला इन डिटेल मध्ये हे सगळं पूर्णच्या पूर्ण हे गोष्टी हे लोक सांगतात. ओके, कंपोनंट्स आणि जे काय असेल तर तरी पण जर इन दिस केस मला जर म्हणजे फुल लिस्टच बघायची असेल तर मी इकडे मनी कंट्रोलचं हे लिंक आहे, या लिंकवरती क्लिक केलं. या लिंकवरती क्लिक केल्यावरती जरा खाली स्क्रोल करणार, थोडीशी मेहनत घ्यायला लागते बोटावरती. अजूनपर्यंत लाईक नाही केलं तर लाईक करून टाका, कोणी थांबवलं तुम्हाला लाईक करण्यापासून. तर इकडे मी सी मोर केलं कंपोनंट्स वरती, तर सी मोर कंपोनंट्स वरती हे सगळे तुम्हाला एनिवेज ते सगळे शेअरची लिस्ट दिसत आहे. कळलं किती सोपं आहे की नाही? कोणी सांगितलं तुम्हाला आतापर्यंत? सांगितलं नसेल तर नो म्हणून टाईप करा की नाही, आणि फर्स्ट टाइम मी बघतोय. सो नो हा शब्द बघूया किती लोकांनी अजूनपर्यंत ही इन्फॉर्मेशन तुमच्याकडे पोहोचली नसेल. मित्रांनो, असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, ओके, आणि जर माझी शिकवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत असेल तर पहिलं तर वेबिनार सिरीज जी फ्री वाली गोष्ट आहे ती जॉईन करून घ्या. आणि जर तुम्हाला माझ्या पेड फॉर्मॅटमध्ये यायचं तर क्लासरूम सेशन जॉईन करू शकतात. दोघांमध्ये फरक काय आहे? फक्त क्लासरूम सेशन मध्ये मी तुमच्या समोर बसून मास्टर सारखा तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो, तेच नॉलेज, जास्त काही फरक नाही. सो इंटरेस्टेड असाल तर क्लासरूमलाही येऊ शकता. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.